नमस्कार मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय करणार आहोत. तर बघूया. हे जो पाळा तुम्हाला दिसतोय त्याला ॲक्च्युली आम्ही भांबरूड बोलतो. तुमच्या इकडे काहीतरी वेगळं बोलत असाल, पण आम्ही त्याला भांबरूड बोलतो. जो मटका आहे त्याच्या गोल आतमध्येतून भांबरूड व्यवस्थित लावून घ्यायचे, जेणेकरून आपण ज्या शेंगा आतमध्ये टाकणार आहोत त्या करपल्या नाही पाहिजेत त्याच्यासाठी. ठीक आहे. अशा प्रकारे बघा भांबरूड व्यवस्थित पहिली लावून घेतली आहे. त्याच्यानंतर आतमध्ये आपण टाकतो शेंगा आपण पोपटीसाठी फक्त शेंगा आणि अंडी घेतलेली आहेत. चिकन वगैरे आपण काय असं घेतलेलं नाही. बघा, शेंगा टाकल्यानंतर त्याच्यानंतर वरती अंडी टाकतो आहे आपण. अंडी टाकून झाल्यानंतर थोडा मीठ पण टाकलेला आहे. आम्हाला मीठ लागतो त्याच्यासाठी. नाही टाकला तरी चालेल मीठ असं. ठीक आहे. तर अंडी वगैरे टाकून झाल्यानंतर मीठ वगैरे टाकल्यानंतर परत वरून शेंगा टाकतो आहे. जेवढ्या पण शेंगा बसतात तेवढ्या आम्ही सगळ्या शेंगा आतमध्ये टाकल्या. शेंगा टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही मटका भरलेला आहे. मटका भरल्यानंतर जो आम्ही वरून पण काय मित्रांनो पाळा लावायचा असतो, जो भांबरूड असतो तो. कारण की शेंगा अशा बाहेर नको येण्यासाठी म्हणून आपण मटका कसा आग्नेमध्ये उलटा ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला वरती पण भांबरूड लावावी लागते. अशा प्रकारे तुम्ही पण भांबरूड व्यवस्थित लावून घ्या. ते झाल्यानंतर तुम्हाला 3 आहेत ना दगडं घ्यायची आहेत, बघू शकता. आणि अशा प्रकारे मटका उलटा ठेवायचा आहे आग्नीवरती. त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित असं गोल असे लाकडं लावून व्यवस्थितपणे सगळ्या साईडून आग लावलेली आहे. आणि ही आग आपल्याला जवळजवळ 30 मिनटं ठेवायची असते. 30 मिनटानंतर आतमधून स्मेल येतो, तेव्हा आपली समजायचं की आपली पोपटी रेडी आहे. नाहीतर मटका असं थोडं ठोकून बघायचं. जर तुम्हाला अंदाज आला तर ठीक आहे, नाहीतर मग वासच घ्या आणि वासानंतर काढून घ्या. आमची बरोबर पोपटी 30 मिनटाने रेडी झाली होती. आणि तुम्ही बघू शकता आम्ही पोपटी आता बाहेर काढतो आहे आणि कशा प्रकारे आमची पोपटी झालेली आहे. मी थोडं हे सगळं साफ करतो आणि तुम्हाला फुटेज दाखवतो. ठीक आहे. 2 मिनटातच मी रिटर्न येतो. तर अशा प्रकारे मी पूर्ण साफ केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली पोपटी झालेली आहे. खूप उत्तम अशी पोपटी झाली होती. तुम्ही कधीही डिसेंबर महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये गावी येत असाल तर पोपटी नक्की लावा. खूप अशी छान आणि स्वादिष्ट पोपटी लागते. तुम्हाला खूप खूप आवडेल. आणि अशा प्रकारे मी माझा पहिला व्लॉग तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. असे खूप व्लॉग मी तुमच्यासमोर घेऊन येत राहीन. कृपया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप 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 सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल आणि मी तुमच्या समोर नवीन नवीन असेच व्लॉग आणत राहीन. थँक्यू सो